त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे एक्सरे संदर्भात. आता तुम्हाला वारंवार मी जेव्हा तुम्हाला बरेच सारे व्हिडिओ पण माझे आहेत त्या संदर्भातले, की जर एक्सरे जर असेल, एक्सरे काय आहे, हा जो क्वेश्चन आहे तो क्लास 11च्या पुस्तकामधून विचारलेला आहे. पेज नंबर आहे 135. इथून हा क्वेश्चन विचारलेला आहे, हे तुम्ही बघून घ्या. आता हा जो क्वेश्चन आहे हा बऱ्याच साऱ्या लोकांनी एक्सप्लेन करताना चुकवलेला आहे, पण तुम्हाला याचं स्पष्ट आणि एकदम करेक्ट उत्तर सांगतो मी. आता काय म्हणतो बघा, एक्सरे आर अल्ट्रासोनिक वेव्स. आता अल्ट्रासोनिक वेव्स काय आहेत? या साऊंड वेव्स आहेत. आता मग एक्सरे साऊंड वेव्स आहे का? नाही. आता एक्सरे काय आहे? आता एक्सरे काय आहे तर तुम्हाला वारंवार मी सांगितलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवून ठेवा, पाठच करून ठेवा. हे कधीच विसरता कामा नाही आणि हे कधी म्हणजे विसरू पण नका. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा तुम्ही कधी विसरता कामा नाही. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा क्वेश्चन आहे. आता हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. या स्पेक्ट्रम मध्ये कोण कोण येतं? इथं बरेच सारे जे काही वेव्हज येतात, बरेच सारे जे काही रेज येतात, बरेच सारे जे काही आपण म्हणतो की रेडिएशन्स आहेत, त्या रेडिएशन त्याच्यामध्ये येत असतात. पहिला आहे गॅमा रेडिएशन, दुसरा आहे एक्सरे, तिसरं आहे इथं अल्ट्राव्हायोलेट, इथं आहे व्हिजिबल लाईट, त्याच्यानंतर आहे इथं इन्फ्रारेड, इथं आहे इथं मायक्रोवेव्ह, इथं आहे रेडिओ. आता हे जे आहेत हे तुम्हाला इथं त्यांनी वारंवार विचारलेलं आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावर 100% क्वेश्चन तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे. मग तुम्ही काय केलं? हे चुकता कामा नाही. हे हमेशा तुमचं करेक्टच आलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? याच्यावर कमांड पाहिजे, तुमची कमांड असली पाहिजे. एक बघा, आता तो काय म्हणतो की एक्सरे आर अल्ट्रासोनिक वेव्स. एक्सरे अल्ट्रासोनिक वेव्स आहेत का? बिलकुल नाही. ह्या काय आहेत? ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. त्या साऊंड वेव्स बिलकुल नाही आहेत, त्या अल्ट्रासोनिक वेव्स बिलकुल नाही आहेत. हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं काय आहे? मग पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे म्हटल्यावर काय आहे? हे दोन स्टेटमेंट चुकलेले आहेत, है ना. दुसरं काय? दुसरं काय? एक्सरे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन्स. डेफिनेटली जेव्हा जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम घ्या किंवा सूर्यापासून येणारे जेवढे रेडिएशन्स आहेत ते काय येतात? स्ट्रेट वेनीच येतात. ते असे तिरपे जाऊन पाकिस्तानला जाऊन चायनाहून वापस येणार नाहीत. ते काय आहेत? ते स्ट्रेट वेनीच तिथे येत असतात. मग त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते स्ट्रेट येतात. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. आता तिसरं स्टेटमेंट काय होतं बघा, सॉफ्ट एक्सरेज. सॉफ्ट आणि हार्ड एक्सरेज काय असतं? कन्सेप्ट काय है ना. इथं काय? सॉफ्ट एक्सरेज हॅव लेस वेवलेंथ दॅन द हार्ड वेवलेंथ, है ना. हार्ड वेव्स, हार्ड जे एक्सरे आहेत त्याच्या संदर्भात सॉफ्ट एक्सरे कशाला म्हणायचं आणि हार्ड एक्सरे कशाला म्हणायचं, है ना. आता बघा सांगतो मी. आता ही वेवलेंथ आहे, है ना, ही अशी वेवलेंथ आहे. आता सॉफ्ट कशाला म्हणायचं? ही झाली सॉफ्ट, ज्याची वेवलेंथ मोठी आहे, ज्याची वेवलेंथ मोठी आहे ना. आता ही वेवलेंथ कशी आहे? मोठी आहे. याची वेवलेंथ कशी आहे? एकदम छोटी आहे. आता जी वेवलेंथ शॉर्ट लांब आहे, ही जी लांब आहे याची एनर्जी जी आहे ती एनर्जी कमी असते. याच्यामध्ये एनर्जी कशी असते? याच्यामध्ये कमी असते. आणि जी काही शॉर्ट वेवलेंथ आहे त्याची एनर्जी, जी फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण त्याला तुम्ही फ्रिक्वेन्सी म्हणा, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, एनर्जी आहे, तिच्यामध्ये खूप जास्त फ्रिक्वेन्सी असते, खूप जास्त एनर्जी असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग काय म्हणतो? सॉफ्ट एक्सरेज हॅव लेस वेवलेंथ. लेस आहे का? नाही, है ना. जे सॉफ्ट आहे, ही सॉफ्ट आहे, ही सॉफ्ट आहे, SOFT सॉफ्ट आहे. ही कशी आहे? हार्ड आहे. हार्ड म्हणजे काय? त्याच्यामध्ये वेवलेंथ कशी असेल? वेवलेंथ कमी असेल. हार्ड मध्ये वेवलेंथ कमी आहे. मग सॉफ्ट मध्ये कशी आहे? वेवलेंथ जास्त आहे. वेवलेंथ कशी आहे? लांब आहे, जास्त आहे. मग त्याच्यामुळे काय आहे? हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट चुकलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. म्हणजे काय आहे? हार्ड वर्सेस सॉफ्ट असा क्वेश्चन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय विचारलंय? सॉफ्ट एक्सरे हॅव लेस वेवलेंथ दॅन द हार्ड एक्सरे. नाही, हार्ड एक्सरे मध्ये जी वेवलेंथ आहे ती शॉर्ट असते, कमी असते. हा ना, बघा इथं कमी आहे, एकदम कमी हे आहे. हा एक्सरे आहे सपोज, ही एक्सरेची वेवलेंथ आहे. या वेवलेंथ मध्ये ही जी वेवलेंथ आहे ही सॉफ्ट आहे. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये जी काही वेवलेंथ आहे ती कशी आहे? जास्त आहे. कमी आहे का? नाही. मग सॉफ्ट मध्ये कशी कमी विचारलेली आहे की नाही, म्हणून त्यांनी कमी म्हटलेलं आहे. कमी नाही, इथं किती आहे? जास्त आहे. जास्त म्हणून चुकलेला आहे. हा स्टेटमेंट चुकलेला आहे. म्हणजे काय आहे? तिसरं चुकलेलं आहे. तिसरं चुकलेलं आहे. चौथं काय आहे? स्पीड ऑफ द एक्सरे इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट. हे स्टेटमेंट सफिशियंट चूक आहे. आता बघा काय म्हणतो मी. आता ह्या सर्व काय आहेत? ह्या काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. या कुठून येतात? या सूर्यापासून येतात. सूर्यापासून येणाऱ्या ज्या काही रेडिओमॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, यांचा जो स्पीड आहे
तो प्रत्येक जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात त्याचा सेम असतो, तो कधीच बदलत नाही. असं जर स्टेटमेंट कधी विचारलं याचा कमी, याचा लाईटाच्या कमीपेक्षा असं जास्त जर विचारलं तर स्टेटमेंट चुकीचं करून टाकायचं, बिनधास्त चुकीचं करून टाकायचं आहे ना. ते तसं काहीच नसतं, त्यांचा स्पीड सेमच असतो. लाईटचा स्पीड म्हणजे यांचं स्पीड आहे. लाईट म्हणजे काय, यांचा मिळूनच लाईट बनलेला आहे. यांच्यापैकीच एक लाईट आहे, त्यांचा स्पीड कधीच कमी जास्त नसतो. त्यांचा स्पीड कधीच कमी जास्त नसतो. मग हा स्पीड म्हणजे त्यांचा स्पीड आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय आहे, हे स्टेटमेंट पण चुकलेलं आहे. एकच स्टेटमेंट करेक्ट आहे, ते म्हणजे 2 नंबरचं. मग 2 नंबरचं स्टेटमेंट इथं कुठं पाहायला मिळतं का, नाही. हा जो काय क्वेश्चन आहे हा क्वेश्चन चुकलेला आहे. आयोग हा क्वेश्चन चुकीचा देणार आहे. हा चुकीचा दिला नाही तर तुम्ही काय करा, तुम्ही आयोगाला ह्याचा रेफरन्स पाठवून तुम्ही ते जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बदलून घेऊ शकता. म्हणजे हा क्वेश्चन सबसे चुकीचा आहे. आता इथं काय म्हटलेलं बघा, आता इथं एक्सरे संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता काय म्हणतो बघा, एक्सरे काय काय आहे, इन्फॉर्मेशन काय ते बघितलं पाहिजे. दे आर हायली एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. पहिलं स्टेटमेंट इथून चुकून गेलं आपलं, है ना. इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कोणतं पुस्तक आहे, 11th क्लासचं बुक आहे, पेज नंबर 135 वर आहे, है ना. दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक फील्ड. कोणत्याच फील्डच्या माध्यमातून ते डिफ्लेक्ट होऊ शकत नाहीत, ते स्ट्रेट जातात. द ट्रॅव्हल थ्रू द स्ट्रेट लाईन्स, बरोबर आहे, है ना. एक्सरे आयोनाइज गॅसेस थ्रू विच दे पास, हे विचारलं नाही. दे हॅव हाय पेनिट्रेटिंग पॉवर, हे पण विचारलं नाही. देअर ओव्हर डोस कॅन किल द वगैरे, हे बरेच सारे विचारलेलं आहे त्यांनी. त्याचे युजेस वगैरे विचारलेले आहे ना. मग ही जी कन्सेप्ट आहे ही 3ऱ्या नंबरची आणि 4थ्या नंबरची जी स्टेटमेंट्स आहेत हे स्टेटमेंट मी तुम्हाला आता समजून सांगितलेले आहे. अशा पद्धतीने याचं जे उत्तर आहे हे उत्तर तुम्ही होल्ड करून ठेवा. याचं कोणतंच उत्तर नाहीये आणि हा तुम्ही काही करेक्ट पकडण्याचं काही रिझन नाहीये. ठीक आहे, हे झालं.